तुकारामाचा वारकऱ्यांचा झेंडा आहे. त्यामुळे म्हणायचं असेल तर तुम्ही हिंदुत्ववादी टेरर म्हणा किंवा सनातनी टेरर म्हणा, पण भगवा नका म्हणू. आणि मी माझे काँग्रेसच्या सहकार्यांना देखील अपील करतो की भगवा शब्द महाराष्ट्रामध्ये त्याचं एक वेगळं कॉनोटेशन आहे, वेगळा अर्थ आहे, वेगळा संदर्भ आहे. ते आमची भावना समजून घ्या. पण ठीक आहे, विषय असा आहे की आतंकवादाचा धर्म नसतो, आतंकवादाची जात नसते, आतंकवाद हा गुन्हेगार असतो, आतंकवाद निरपराध लोकांचा खून करून कुटुंब उद्ध्वस्त करणारा असतो. आणि त्यामुळं त्याला कुठला तरी धार्मिक रंग देणं हे चुकीचं आहे. टेररिझम इज टेररिझम. नो रिलिजन कॅन बी अटॅच टू इट. आणि आपण जर लक्षात घेतलं तर स्वतंत्र भारतामध्ये सगळ्यात पहिला टेररिस्ट कोण होता? सगळ्यात पहिला टेररिस्ट नथुराम गोडसे होता. नथुराम गोडसे कुठल्या पक्षाचा होता? हिंदुत्व टेररिझम नाही म्हणतात हे. आता नक्षलवादी आहेत ते कुठल्या धर्माचे आहेत? आज नागालँडमध्ये, मणिपूरमध्ये जो दंगा हिंसाचार चाललाय, कुठल्या धर्माचे लोक आहेत? धर्माचा आणि हिंसाचाराचा काय संबंध आहे? पण भारतीय जनता पक्षाने एका विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना या सगळीत गुंतवून टाकलेलं आहे. असू शकेल त्यातले बरेचशी माणसं आतंकवादी असू शकतील, त्यांच्याविरुद्ध कडक लढाई केली पाहिजे. परंतु आज तुम्ही उत्सव मनवल्यासारखा करताय की सगळं साजरा करताय की माणसं सुटली, आता त्यांचा सत्कार होईल तर हात तुरे घातले जातील. आणि पण जे माणसं मृत्युमुखी पडलीत त्यांच्या कुटुंबियांना तुम्ही काय सांगणार? मला वाटतं की सरकार, चौकशी यंत्रणा, NIA यांचे संपूर्ण अपयश आहे. मुद्दाम केलं असं मी म्हणणार नाही, कारण योग्य नसेल, पुरावा त्याला नाहीये. पण NIA जे अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली काम करते, त्या NIAला अपयश आलं ठोस पुरावा सादर करण्यामध्ये. आणि त्यामुळे हे आतंकवादी सुटलेले आहेत. ते काही निर्दोष आहेत, निरपराध बिलकुल नाही. पण त्यांना फक्त शिक्षा, टेक्निकली शिक्षा झाली नाही, कारण प्रॉसिक्युटिंग एजन्सीनी, NIAनी पुरावा सादर केला नाही. ज्यांच्यावरती कारवाई केली, ज्यांना दोषी ठरवलंय, त्यांची माफी आता काँग्रेसने मागितली पाहिजे असं मुख्यमंत्री. अरे मुख्यमंत्री काही म्हणतील, म्हणजे माफीचा काय प्रश्न आहे? ज्या लोकांनी खून केलेला आहे, ज्या लोकांनी निरपराध लोकांचा खून केलेला आहे, कुटुंब उद्ध्वस्त केलेली आहेत, त्याला शोधून काढलं पाहिजे. आज ही माणसं नसेल तर दुसरं कोणतरी असेल, दुसरं शोधा कोणतरी, मग सांगू आम्ही काय करायचं ते. आज एका विशिष्ट कारणामुळं मशिदीच्या शेजारी मालेगावला स्फोट झालेला आहे. तो पूर्वनियोजित कट होता. RDX आणलं गेलं. RDX काही मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बाजारात मिळत नाही. ती मोटरसायकल एका व्यक्तीची होती, आरोपीची होती, हे सिद्ध झालेलं आहे. आता तुम्ही जर पुरावा सादर करताना अंतिम पातळीवर नाही केला, शेवटी पुरावा कोण सादर करणार? NIA करणार, NIAचे वकील करणार. तर म्हणतो NIAच्या प्रॉसिक्युटर्सना अपयश आलेलं आहे, कारण NIA हे अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली काम करते. ती संघटना, ती एजन्सी ही गृह मंत्रालयाखाली आता जी काम करते. पण 17 वर्ष NIAला पुरावे सापडत नाही, ते कितपत गंभीर आहे? नाही, पुरावे सापडले का नाही हा वेगळा प्रश्न आहे. पुरावे सादर केले नाहीत, कोर्टासमोर पुरावे सादर केले नाहीत. सापडत नाही असं नाही. समजा सापडले आणि मी दिले नाही तर मग काय करणार? कोर्टाने काय म्हटलेलं आहे की NIAच्या प्रॉसिक्युटर्सनी पुरावे सादर करू शकले नाहीत. ठीक आहे, तर त्याचा काय अर्थ काढायचा आपण काढू. त्यांच्यावरती आरोप होते तेच दोषी आहेत असं वाटतं तुम्हाला? नाही, आता मी त्यात नाही, मी आय एम नॉट कॉम्पिटंट टू से दॅट. आज 17 वर्ष खटला चाललेला आहे. चौकशी यंत्रणा पहिल्यांदा महाराष्ट्राच्या ATSने हा खटला चालवला. महाराष्ट्राच्या ATSने, महाराष्ट्राच्या पोलिसांनी या बॉम्बस्फोटाबद्दल चार्जशीट दाखल केली 17 लोकांच्या विरुद्ध, नंतर 7 लोकांच्या विरुद्ध. तर महाराष्ट्र पोलीस इनकॉम्पिटंट आहे का? त्यांनी मुद्दाम खोट्या केसेस रचल्या का? हा देवेंद्र फडणवीसने सांगितलं पाहिजे मला. आणि ज्या लोकांनी, महाराष्ट्र पोलीसच्या ज्या लोकांनी खटला भरलाय त्यांच्यावर कारवाई करा. तुम्हाला वाटत असेल खोटा आहे म्हणून. कोणी मारलंय ना?
कोणीच मारलं नाही. ही किती गंभीर बाब आहे. तुम्ही यामध्ये राजकारण आणता हे फार दुर्दैवी आहे. आधीच्या सगळ्या सुद्धा असाच निर्णय अगदी चुकीचं आहे. शोधलं पाहिजे. गुन्हेगार जे असतील त्यांना शोधलं पाहिजे. पुरावा सादर केला नाही, प्रॉसिक्युशन नीट झालं नाही म्हणून सुटले. ट्रेन मधल्या बॉम्ब ब्लेटची कहाणी असेल किंवा मालेगावच्या बॉम्ब ब्लेटची असेल, हे अपयश आहे सरकारचं.